नमो नमः. विद्यार्थ्यांनो नमस्कार. मी अश्विनी गडेकर संस्कृत सिरीजवर पुन्हा तुमचे सर्वांचे स्वागत करते. आज आपण सराव कृतीपत्रिकेच्या 6व्या विभागाकडे म्हणजे शेवटच्या विभागाकडे जातो आहे. त्यावर आधारित काही व्हिडिओज मी अगोदर पण पाठवले होते, अपठित उतारा आणि श्लोकांचे, ते पण तुम्ही बघा. पण आज नमुना उत्तरपत्रिकेमधला एक उतारा आणि त्यावर आधारित काही श्लोकांचा अभ्यास आपण करणार आहोत अपठितम या विभागामध्ये. तर सुरुवात करूया. षष्ठः विभागः अपठितम. अष्टगुणाः. बघा, अपठितम नावाचा हा 6वा विभाग आपला एकूण 8 गुणांचा असेल आणि अगदी 8 पैकी आपल्याला 8 गुण किंवा संपूर्ण गुण कसे यावर मिळतील तर तुम्हाला सराव करण्यासाठी एक नावावरूनच या विभागाच्या लक्षात येईल आपल्याला की अपठित म्हणजेच या विभागामध्ये पाठ्यपुस्तकाबाहेरील एक गद्य उतारा या विभागामध्ये या उपप्रश्नामध्ये दिलेला असेल आणि त्यावर तुम्हाला प्रश्न दिलेले असतील, कृती दिलेल्या असतील आणि हा दुसरा विभाग, त्यातला दुसरा विभाग म्हणण्यापेक्षा एक कृती दुसरी ही कृती, त्यात 2 ते 3 श्लोकांचा समूह दिलेला असेल आणि त्यावर आधारित तुम्हाला कृती सोडवायच्या आहेत. आता यावर लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, गद्यपाठावर जसे आपण काही उतारे, गद्य उतारे आणि त्यावर कृती पाहिल्या, त्याच प्रश्नांप्रमाणे किंवा त्या कृतीप्रमाणेच पूर्ण वाक्यानं उत्तरतं, सत्यम असत्यम इति लिखतं, हे प्रश्न असतील. जसं आपण आकलन करून हे प्रश्न किंवा या कृती सोडवतो त्याप्रमाणे, किंवा एखाद्या वाक्याचा सरलार्थ लिहा असाही प्रश्न येऊ शकतो. शब्दज्ञानावर आधारित दिलेले काही मूळ शब्द म्हणजे प्रातिपदिकम ओळखणे, ठराविक रूप शोधून काढणे, असेही प्रश्न यामध्ये असतील. आणि दिलेल्या वाक्यातील तुम्हाला अधोरेखित शब्द जो दिलेला असेल त्याचा कारकार्थ ओळखणे, हा असा व्याकरणाचा एक प्रश्न असेल. आणि यापैकी तुम्हाला 6 कृतींपैकी 4 कृती सोडवायच्या आहेत. आपण उतार्याकडे जाऊया. उतारा नीट काळजीपूर्वक वाचला म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. सुरुवातीला तुम्ही पण उतारा तुमच्या पेपरच्या दिवशी जेव्हा तुम्हाला हा 6वा विभाग तुम्ही सोडवाल तेव्हा अगदी लगेच तुम्ही त्या प्रश्नांकडे न जाता आणि ते प्रश्न वाचून पुन्हा ते उत्तर त्यात शोधण्यात फार वेळ जातो. तर सुरुवातीला नीट काळजीपूर्वक उतारा 2 वेळा वाचा आणि मग त्या प्रश्नांकडे जा. प्रश्न वाचा, कृती वाचा, पुन्हा एकदा 3ऱ्या वेळेला उतारा वाचा कृती वाचल्यानंतर, आणि मग तुमच्या लक्षात येणार आहे आपण ज्या कृती वाचल्या त्याची उत्तरं आपल्याला दिसणार आहेत, सापडणार आहेत आणि ती तुम्ही समजून व्यवस्थित लिहिणार आहात. म्हणजे उतारा सुरुवातीला 2 वेळा वाचायचा, त्यानंतर कृती वाचायच्या, प्रश्न वाचायचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा उतारा पेन्सिल किंवा पेन हातात धरून वाचायचा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ओळ लक्षात येईल आणि अरे याच्यावर आधारित हा प्रश्न आहे, हे उत्तर आहे, हे तुम्ही प्रश्न वाचल्यामुळे तुम्हाला कळेल आणि उत्तरं सापडायला अजिबात वेळ लागणार नाही आणि अगदी वेळेत तुम्ही ह्या कृती सोडवू शकणार आहात. तर बघा, आता मी उतारा आधी वाचते. अथ एकदा सूर्यस्य विवाहोत्सवः आसीत्. अतः तस्मिन् आतपदिने सर्वे प्राणिनः सानन्दम् उत्सवं कुर्वन्ति स्म. तेषु मण्डूकाः अपि नृत्यन्तः गायन्तः समाविष्टाः अभवन्. तेषां मध्ये एकः बुद्धिमान् मण्डूकः आसीत्. सः मण्डूकः अखिलान् सुहृदः उद्दिश्य अवदत्, रे किमर्थं मूर्खा इव नृत्यत, सङ्गीतं कुरुथ. अयम् एकोऽपि भानुः जगति अखिलान् जलाशयान् शोषयितुम् अलम्. इदानीं तु स विवाहं कृत्वा स्वभार्यामपि गृहमानयति. ततः पश्यत, यदि तस्य अपत्यं भवेत् ततः का गतिः अस्माकं? तर्हि अस्माकं जीवितसंशयः एव भविष्यति नु. तर बघा विद्यार्थ्यांनो, आपण उतारा वाचलेला आहे. आता यावर आधारित कृती सोडवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही मात्र उतारा 2 वेळा वाचायचा आणि मग कृती वाचायच्या आहेत. कृती आता आपण पहिली कृती घेऊया विद्यार्थ्यांनो. पूर्ण वाक्यानं उत्तरतं. कस्य विवाहोत्सवः आसीत्. कुणाचा विवाह उत्सव होता. अगदी पहिलीच ओळ आपल्याला आहे अथ एकदा सूर्यस्य विवाहोत्सवः आसीत्. आता अथ एकदा त्यात यायला नको. उत्तरं तुम्ही जेव्हा उतारा वाचता आणि उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करता तेव्हा जशीच्या तशी ओळ लिहिता कामा नये. नेमका आपल्याला प्रश्न काय विचारला आहे त्याचं उत्तर नेमकं लिहायचं आहे आणि तसंच तुम्हाला ते वाक्यरचना करायला लागणार आहे. सूर्यस्य विवाहोत्सव आसीत्.
कस्यच्या ऐवजी सूर्यस्य. आपण याची नमुना उत्तरपत्रिका यामध्ये आपण उत्तरं पण याची पाहूया, पण आता मी समजावून देते, त्याकडे लक्ष द्या. सूर्यस्य विवाहोत्सवः आसीत्. प्रातिपदिकं लिखत. प्रश्नाचा अर्थ जर कळला तरच तुम्हाला तिथे तुमचं उत्तर लिहिता येणार आहे. प्रातिपदिक या शब्दाचा अर्थ होतो म्हणजे मूळ शब्द लिहिणे. उदाहरणार्थ तिथे काय दिले बघा, प्राणिनः. मूळ शब्द कोणता असेल तिथे प्राणीन. आपल्याला प्राणी असं वाटतं, पण हे एक लक्षात घ्या मुलांनो, इथे प्राणीन हा शब्द शशींसारखा आणि मूळ शब्द शशीन असा असल्यामुळे तिथे प्राणीन न हलंत असा येईल. अस्माकम अतिशय सोपं आहे. सर्वनाम पण एखादं तुम्हाला प्रातिपदिक ओळखायला येऊ शकतं. काय याचं आपल्याला प्रातिपदिक लिहिता येणार आहे. अस्माकम कशाचं रूप आहे, कोणत्या सर्वनामाचं आहे, अर्थातच अस्मत्. म्हणजे अस्मत् तुम्हाला लिहून तिथे त्याचे काय गुण असतील ते तुम्हाला 1 किंवा 2 गुण सहजपणे मिळणार आहेत. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. एको अपि चंद्रः विश्वे अखिलान जलाशयान शोषयितुम अलग. सत्यम आहे का असत्यम आहे बघा, नीट काळजीपूर्वक तुम्ही उतारा 2 ते 3 वेळा वाचलेला आहे. म्हणजे चंद्र आहे का सूर्य आहे, जलाशय कोरडं करण्यासाठी पुरेसा आहे, अर्थातच सूर्य आहे. सूर्याचं वर्णन केलेले उतार्यात, म्हणून तिथे हे वाक्य कसं असेल, असत्यम. वाक्य लिहायचं, प्रश्न क्रमांक टाकून वाक्य लिहायचं आणि त्याच्याखाली असत्यम म हलंत लिहायचा आणि संस्कृतमधला फुलस्टॉप किंवा पूर्णविराम तुम्हाला द्यायचा आहे. माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. पुढची कृती बघा. माध्यम भाषेत सरलार्थ लिहा. आता माध्यम भाषा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहीत झालेली आहे. जी तुमची असेल माध्यम भाषा, त्यात तुम्ही तो जे काय आपल्याला वाक्य दिलेलं असेल ते तुम्हाला लिहिता येणार आहे. तेषांमध्ये एकः बुद्धिमान मंडूकः आसीत्. त्यांच्यामध्ये एक बुद्धिमान बेडूक होते. या पद्धतीने तो सरलार्थ एका ओळीत लिहायचा आहे. आता वाक्य नाही लिहायचं, प्रश्न क्रमांक टाकायचा आणि लगेच उत्तर लिहायचं. गद्यांशात विधिलिंग लकारस्य एकम क्रियापदम चित्वा लिखत. उतार्यात आलेले विधिलिंग लकाराचे एक रूप लिहा. उतारा नीट काळजीपूर्वक वाचला असेल, अजून वाचा, तुम्हाला वेळ भरपूर असतो. अजूनही तुम्हाला कळलं नसेल या प्रश्नाचं उत्तर कुठून लिहायचं, अजून एकदा वाचा. यदि तस्य अपत्यम भवेत. कुठे आले बघा आता, यदि तस्य अपत्यम भवेत. भवेत हा शब्द आहे आणि तो आपल्याला इथे कसा दिलेला आहे, तर त्या लकाराचा प्रकार म्हणजे विधिलिंग लकार इथे दिलेला आहे. भवेत तुम्हाला तिथे लिहिता येणार आहे. त्याच्यानंतर शेवटची कृती बघा 6 मधली. कारक परिचयम कुरुत. कारक अर्थ हा आपला कारक परिचय अगदी इयत्ता 8वीला तो टेबल झालेला आहे. तो जर छान असेल तर तुम्हाला नक्कीच कारक अधोरेखित शब्दाचं ओळखता येणार आहे. बघा कुठला आहे, सहा मंडूकः अखिलान सुहृदः उद्दिश्य वदत. मंडूकः. आता मंडूकः दिले म्हणजे तिथे अधोरेखित केलेला मंडूकः शब्द आहे, नाव आहे अर्थात, म्हणजे हा कर्ता आहे, म्हणजेच कर्ता कारकम. तिथे तुम्हाला लिहिता येणार आहे कर्ता कारकम. वाक्य लिहायचं नाही, वाक्य लिहिलं नुसतं कर्ता कारकम लिहिलं तरी पण तिथे अपेक्षित आहे म हलंत काढायचा कारकमचा, संस्कृतमधला उभा दंड द्यायचा. किरकोळ चुका केल्या तरी पण अर्धा मार्क कटतो. आणि जे विद्यार्थी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणारे असतात त्यांच्यासाठी तर ही सूचना खूप महत्त्वाची आहे. अगदी कुठलीच किरकोळ गोष्ट सोडायची नाही. कुठेही मार्क वजा करायला वाव जर मिळाला तर तुमचे मार्क्स कमी होऊ शकतात. त्यामुळे त्यांना मार्क्स कमी करण्याला अगदी वाव द्यायचाच नाही आपण. म्हणून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करायची. कर्ता कारकम खाली अधोरेखित करायचं पेनाने तुम्हाला छान तिथे वाटत असेल तर. आणि नक्कीच तुम्हाला तिथे ह्या 6 पैकी 4 कृती सोडवता येणार आहे. मी तर म्हणते 6च्या 6ही सोडवा. एखादी जर कृती चुकली तुमची, गडबड गोंधळ झाला किंवा एखादं, तर 4 कृती जे अगदी बरोबर दिलेले असतील ते 4 गुण तुमच्या हातचे इथे सहज मिळणार आहे. असा हा अ विभाग आपला अपठितचा असणार आहे. आणि यासाठी तुम्ही वेगवेगळ्या उत्तरांचा सराव करा म्हणजे तुम्हाला ह्या कृती सोडवता येणार आहे. नमुना उत्तर कृती पत्रिकेमध्ये आपल्याला त्याची पहिल्या विभागाची म्हणजे अ या भागाची काही उत्तरे दिलेली आहेत. सूर्यस्य विवाहोत्सव आसीत्. शब्द आणि प्रातिपदिकम या पद्धतीनेच तुम्ही लिहिलं पाहिजे. प्राणिनः प्राणीन, अस्माकम अस्मत्. त्यानंतर असत्यम खाली अधोरेखित तुम्ही केलं पाहिजे. त्यांच्यापैकी एक बेडूक हुशार होता. तुम्ही मराठी माध्यम भाषा असेल, इंग्रजी असेल तर इंग्रजीत लिहा. त्याच्यानंतरचं बघा, विधी लिंग लकारस्य उदाहरणं भवेत. मंडूकः कर्ता इति कारकम. याप्रमाणे लिहिलं तरी चालणार आहे. बघा कर्ता इति कारकम, मी कर्ता कारकम
लिहा किंवा समोर उभा दंड द्यायचं सांगितलं, पण त्यांनी आपल्याला मंडूकः लिहून करता इति कारकम लिहिलेले. म्हणजे खूप सुंदर आपल्याला इथे योग्य उत्तरासाठी 1 गुण तुम्हाला, असे 4 गुण तुम्हाला टोटल किंवा एकूण मिळणार आहेत. आणि या अशा पद्धतीने हे तुम्हाला दाखवण्यासाठीच ही नमुना उत्तरपत्रिका आपण सोडवून बघतोय. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नाही, आपण पण पेपर असं सुंदर सुवाच्य अक्षरात सोडवला आणि खूप छान व्यवस्थित जर लिहिलं तर नक्कीच तिथे तुमचे गुण वाढणार आहेत. आता या कृतीकडे आपण जाऊया. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टः कृती कुरुत. पद्यांश वाचून खालील कृती सोडवा. बघा, आपल्याला पाठ्यपुस्तकाबाहेर येईल 2 किंवा 3 सहज समजण्यासारखे सोपे श्लोक दिलेले असतात. त्यामध्ये आणि अ मध्ये पूर्ण वाक्यात उत्तर लिहा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहा आणि दुसऱ्या या कृतीमध्ये जालरेखाचित्र पूरयत, या पद्धतीने असे प्रश्न तुम्हाला असतील. बघा, आता सुभाषितांकडे जाऊया. आधी उमादेवी यस्य माता शंकरस्य तथा पिता, मूषको वाहनं यस्य स मां पातु गजाननः, उद्यमाः साहसं धैर्यं बुद्धिः शक्तिः पराक्रमः, षडेते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्यकृत. 2 सुभाषित आहेत. आता बघा, पहिल्या सुभाषितावर आपल्याला कृती 2 प्रकारच्या विचारलेल्या आहेत. पूर्ण वाक्यानं उत्तरतं 2 पैकी 1 लिहायचे. तुम्ही दोन्ही लिहा. कुठलंही एक चुकलं त्यामध्ये अर्धाच गुण मिळाला, चुकून काही कमी जास्त लिहिलं गेलं तर दुसऱ्या कुठल्याही प्रश्नाला पहिल्या किंवा दुसऱ्या तुम्हाला 1 गुण मिळू शकतो. गजाननस्य माता का, गजाननाची आई कोणती. तुम्ही सुभाषित 2 किंवा 3 वेळा गद्यांशाप्रमाणेच वाचायचे, त्यामुळे तुम्हाला तिथे अर्थ आपोआपच लागू होणार आहे, कळणार आहे. तो गजाननस्य माता उमादेवी. मूषकः कस्य वाहनम, मूषक कोणाचं वाहन आहे. मूषकः गजाननस्य वाहनम. गजानन शब्द तिथे आलेला आहे म्हणून त्याची षष्ठी विभक्ती करायची आणि लिहायचं. संस्कृतमधला उभा दंड तिथे द्यावा लागणार आहे. समानार्थकम शब्दम लिखत शंकरः. अमरकोशात शंकर हा समानार्थी शब्द झालेला असावा. 8वी 9वी या दोन्ही इयत्तांमध्ये तुमचं झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही कुठलाही एक लिहू शकता. एक माहिती असेल एकापेक्षा जास्त तर ते तुम्ही कॉमा करून, अगदी फार नाही पण 1 किंवा 2 लिहिणं तिथे पुरेसं आहे. शंकराचं शिवा, आपण नमुना उत्तरपत्रिका पाहूया नंतर. शिवा हा लिहू शकता, नीलकंठ हा लिहू शकता, भरपूर नावं आहेत शंकराला. पण जे सोपं तुम्हाला चुका होणार नाही असं जर लिहिलं तर नक्कीच तिथे तुमचे गुण वजा होणार नाही. आता दुसऱ्या कृतीकडे जाऊया. पद्यांशम पठित्वा जालरेखाचित्रं पूरयत. आता दुसरा सुभाषित आहे, त्यावर आधारित आपल्याला ही कृती आहे. एते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहाय्यकृत. जेथे हे राहतात तेथे देव सहाय्य करतो. मग आपल्याला 2 ब्रॅकेट किंवा 2 चौकटी दिलेल्या आहेत उत्तरांच्या. आता आपण क्रमाने ते सोडवायचं आहे. साहसम आहे म्हणजेच पहिलं आपल्याला जे सुभाषितात दिलं आहे ते काय आहे, उद्यमः. ते तुम्हाला तिथं लिहिणे अपेक्षित आहे. मग ते कुठे लिहिणार तुम्ही बघा, उद्यमः. इथे साहसमच्या आधी तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये काय लिहावं लागणार आहे, उद्यमः. त्याच्यानंतर बघा साहसम झाले. साहसम नंतर काय येतं, क्रमाने लिहिण्याचा प्रयत्न करा. कोणतंही जालरेखाचित्र जर आलं आणि लिहायचं असेल गद्य पद्य या अपठितमध्ये तर क्रमाने लिहावं. म्हणजे पेपर प्रेझेंटेशन खूप छान एकूणच आणि तपासणाऱ्याचा चांगला प्रभाव पडतो. लगेच त्याला तपासायला पण सोपं जातं. बुद्धिही क्रम झाला. त्याच्यानंतर कुठला क्रम येणार आहे बघा, शक्तीही. आणि त्याच्यानंतर पराक्रम. पहिल्याच ओळीत आपल्याला हे दिलेले आहेत आणि ते दिलेले असल्यामुळे आपण ते सहज तिथे लिहू शकतो. अशी सोपी तुम्हाला काही सुभाषितं तिथे दिलेली असतात. या पद्धतीने तुम्ही ती जालरेखाचित्र काढून या पद्धतीने छान पेनाने ब्रॅकेट करायचे, चौकटी करायच्या आणि त्या सोडवायच्या. प्रत्येक गाळलेल्या जागा ज्या दिलेल्या आहेत त्याच्याखाली अंडरलाईन केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, हरकत नाही. याप्रमाणे आता याची नमुना उत्तरपत्रिका आपण बघूया. बघा, प्रश्न 6 उमादेवी गजाननस्य माता. मूषकः गजाननस्य वाहनम. येते लक्षात. बिनचूक प्रत्येक उत्तरासाठी 1 गुण तिथे दिलेला आहे. शंकरः, महादेवाः, शिवाः. कोणतेही 2 तुम्ही लिहू शकता. मी या अगोदर सांगितल्याप्रमाणे सोपे जे तुम्हाला वाटतात ते. आता कोणते 6 गुण आहेत ते आत्ताच आपण पाहिले. आपल्याला जालरेखाचित्रामध्ये दिलेले प्रत्येक शब्दाला अर्धा गुण, एकूण 2 गुण तुम्हाला तिथे मिळणार आहेत 4 चौकटी पूर्ण करण्यासाठी. आणि या पद्धतीने तुम्हाला 4 गुणांचा हा प्रश्न 6वा आणि त्यामधली कृती असेल ही कृती त्या
4 गुण आणि पहिल्या याला 4 असे एकूण 8 गुण अगदी सहजपणे तुमच्या हातचे आहेत. काही अवांतर वाचन जर तुम्ही केलं उतार्यांचं श्लोकांचं तर नक्कीच तुम्हाला तिथे अर्थ लागू होतो आणि त्यावर कृती तुम्ही नक्कीच सोडवू शकणार आहात. तर आपल्या पाठ्यपुस्तकाचा त्यावर आधारित अभ्यास तर कराच तुम्ही, पण अपठितचा पण वाचन करा, अवांतर वाचन करा. पाठ्येतर संस्कृत नवनीतचं हे तुम्ही पुस्तक आणलं आणि त्यावर आधारित पण सराव केला तर नक्कीच तुम्हाला तिथे फायदा होणार आहे. अनेक गद्य उतारे वाचा, सुभाषित वाचा. वाचून हा सराव तुम्हाला नक्कीच होतो आणि त्यातली अर्थ तुम्ही लिहू शकता आणि कृती आल्या तर त्या सोडवू शकता. पण 6 विभाग शेवटच्या विभागाकडे अपठितम या विभागाकडे आलो आहे आणि पूर्णपणे आणि आ ही कृती कशी सोडवायची हे तुम्हाला आता समजलेलं असेल. या अगोदर पण मी संस्कृत सिरीजवर काही व्हिडिओ टाकलेले आहेत अपठितमचे, ते पण वाचून घ्या. सरावासाठी तुम्हाला त्याचाही खूप फायदा होणार आहे आणि या पद्धतीने तुमच्या कृतीपत्रिका संच असेल त्यामधले पण सुभाषितं याप्रमाणे आणि उतारे 6 विभागाचा सराव केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर आज आपण या 6व्या विभागानंतर आता परीक्षा तोंडाशी तुमची जवळ आलेली आहे. तुम्ही छान अभ्यास तुम्ही केलेला असणार आहे. छान कृतीपत्रिका आपल्या विषयाची छान सोडवा आणि भरघोस गुण मिळवा. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट, अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. अभ्यासाला भरपूर वेळ आहे. छान तुम्ही अभ्यास करा आणि स्वतःची पण काळजी घ्या. तर आज आपण इथेच थांबूया. पण जाण्यापूर्वी अजूनही ज्यांनी कोणी लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर परत एकदा आठवण करून देते. पूर्णपणे व्हिडिओ पहा, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या वर्गमित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. बेल आयकॉनला क्लिक केलं म्हणजे माझे पुढचे अपलोड केलेले व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहणार आहेत आणि सहजपणे तुम्ही ते पाहू शकता. अत्र वयं सर्वे विरमामः अधुना. नमो नमः.